महाविकास आघाडीचा आज मेळावा पार पडतोय आणि अनेक नेते मंडळी जे आहेत ते आता या संपूर्ण महाविकास आघाडीच्या मेळाव्याला उपस्थित होताना पाहायला मिळतात। अमोल कीर्तीकर आपल्या बरोबर आहेत। अमोल कीर्तीकर जी, महाविकास आघाडीचा मेळावा पार पडतोय, एक उत्साह आहे सगळ्या कार्यकर्त्यांना। नक्कीच तुम्ही बघताय महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि नक्कीच येणाऱ्या इलेक्शनच्या माध्यमातून कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेसमोर सामोरं जायचं आहे याचं आम्हाला मार्गदर्शन आज नक्कीच या ठिकाणी होणार आहे। तुमची खरं तर लोकसभेची निवडणूक सर्वाधिक चुरस ठरलेली होती, अवघ्या काही मतांनी आपला पराभव झाला होता। या सगळ्यामध्ये तुम्ही वायकर यांच्या विरोधात देखील तुम्ही कोर्टात आणि निवडणूक आयोगात गेलेला आहात। आत्ताची त्या सगळ्या संदर्भातली परिस्थिती काय असेल? नक्कीच इलेक्शन पिटिशनच्या माध्यमातून हायकोर्टात आम्ही गेलेलो आहोत आणि 2 सप्टेंबरला पुढची तारीख आहे, त्या दिवशी कळेल काय होणार आहे पुढे ते। परंतु वारंवार तुमच्या निवडणुकीच्या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जातात की पहिल्या वेळेस त्या सगळ्या निवडणुकीमध्ये तुम्ही विजयी झालात, नंतर काउंटिंग झाली, पुन्हा तुमच्या विरोधी गटातले उमेदवार जे आहेत ते विजयी झाले। अशा पद्धतीचं ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये मॅनेज सगळी झालेली निवडणूक होती का? नक्कीच या इलेक्शनच्या काउंटिंगच्या प्रोसेसमध्ये नक्कीच काहीतरी गडबड घोटाळा झालेला आहे आणि त्या दृष्टीनेच आम्ही कोर्टात गेलेलो आहेत। कोर्टात मॅटर असल्यामुळे जास्त काय मी ह्याच्यावरती आता बोलू इच्छित नाही। विधानसभेच्या निवडणुकीत देखील अशी गोष्ट घडू शकते, कारण की जर लोकसभेच्या निवडणुकीत तुमच्या बाबतीत जर अशी गोष्ट घडत असेल तर ठाकरे गट विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय तयारी करते या सगळ्याच्या संदर्भात? खरं नक्कीच प्रत्येक गोष्टही आपल्याला काहीतरी शिकवत असते, त्याच्यानुसार काउंटिंगमध्ये कशा पद्धतीचे प्रिकॉशन्स आपण घ्यायला पाहिजेत ते नक्कीच मार्गदर्शन यावेळेला आम्ही आमच्या काउंटिंग एजंटला चांगल्या प्रकारे करू। आता लोकसभा निवडणूक तर आपण पराभूत झाला, पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तुम्ही तयारी करत आहात का? तुम्ही इच्छुक आहात का? अजिबात नाही। मला असं वाटतं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र जे लढतो आहे तर प्रत्येक मतदारसंघ हा आमच्या प्रत्येक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याचा आहे आणि 288 मतदारसंघामध्ये आम्ही एकत्र मिळून लढणार आहोत। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती। अमोल कीर्तीकर जे ठाकरे गटाचे नेते आहेत, लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा काही मतांनीच पराभव झालेला होता आणि रवींद्र वायकर हे विजयी झालेले होते। आपण पाहू शकतो की सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि नेते मंडळी जे आहेत ते सध्या षण्मुखानंद सभागृहामध्ये येताना पाहायला मिळत आहेत। आजच्या या संपूर्ण महाविकास आघाडीच्या मेळाव्याची जबाबदारी जी आहे ती संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी जी आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे आहे, त्यामुळे त्यांच्या पक्षातील सर्वच पदाधिकारी मंडळी जे आहेत ते सर्व व्यवस्थापनाचं काम पाहताना पाहायला मिळत आहे। अशाच प्रकारे महाविकास आघाडीचा एक दुसरा मेळावा जो आहे तो 20 ऑगस्ट रोजी होणार आहे। स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा संपूर्ण कार्यक्रम सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि त्याची संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी जी आहे ती काँग्रेसकडे असणार आहे। आणि आजच्या या संपूर्ण मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते मंडळी आपल्या पदाधिकाऱ्यांना काय संबोधित करणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे सर्वच महत्त्वाचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे मंडळी जे आहेत ते सध्या षण्मुखानंद सभागृहात येताना आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश दिवेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।